दृष्ट ब्राह्मणाचा स्वामींनी असा उतरवला माज. ही कथा ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. शेवटपर्यंत ऐका म्हणजे अनुभव येईल. आपले स्वामी म्हणतात, थांब, मी पहिले तुला तुझ्याबद्दल सांगतो आणि मग मी तुला माझ्याबद्दल सांगतो की मी कोण आहे ते. स्वामी महाराज हरिद्वारमध्ये होते. तिथे असताना स्वामींनी असंख्य भक्तांचा उद्धार केला. वाट चुकलेल्यांना मार्ग सांगितला. असेच एकदा स्वामी एका मंदिराच्या बाजूला बसलेले होते. आजूबाजूला असंख्य लोक हे दर्शनासाठी ये जा करत होते. तो तिथे काही एक ब्राह्मण लोकांना स्वामींचे हे वागणे जरा खटकायचेच, ढोंग वाटायचे. त्यांना स्वतःच्या विद्वत्तेचा प्रचंड अहंकार होता. आम्हाला सर्व शास्त्र ज्ञात आहेत, आम्ही ब्रह्म जाणतो, अशा खोट्या अहंकारात ते स्वतःला मिरवत होते, लोकांना लुबाडत होते. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हे भजन गात स्वामी स्वस्वरूपाच्या ब्रह्मानंदात रममान झालेले आपल्याला दिसून येतात. तो तेथील एका कर्मठ ब्राह्मणाने स्वामींना खोचून प्रश्न विचारला, का हो, आपण कोण आहात, कुठले आहात, आपला आश्रम कोणता आहे? पण स्वामींनी काही त्याच्याकडे अजिबातच लक्ष दिले नाही आणि आपल्या भजनामध्ये ते रममान राहिले. ब्राह्मणांनी पुन्हा विचारले तर पुन्हा स्वामींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तो मात्र ब्राह्मण अजूनच संतापला आणि स्वामींना आडवे तिडवे बोलू लागला. त्यानंतर मात्र हे अजाणुबाहू परब्रह्म जागेवर ताडकन उभे राहिले. स्वामींचा चेहरा लालबुंद झाला. स्वामींचा संताप अनावर झाला. स्वामींनी अतिशय रागावलेल्या अवस्थेमध्ये त्याच्याकडे बघितले आणि बोलले, अरे, मी कोण आहे असे विचारतोस? थांब, पहिले मी तुला तुझ्याबद्दलच सांगतो आणि मग मी तुला माझ्याबद्दल सांगतो. तेव्हा स्वामी बोलले, तू मागच्या जन्मामध्ये व्याध होतास, शिकारी होतास, निष्पाप जीवांना मारून तू स्वतःचे पोट भरत होतास आणि मला विचारतोस तुम्ही कोण? अरे, मद्य भक्षण करणे, दरोडे टाकणे, परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणे, असली पापे तू केली आहेस. अरे, तू हस्तिनापूरच्या राजकन्येचा खून सुद्धा केला होतास. त्यावेळेला तुझे नाक आणि डोळे कापून तुला हद्दपार केले होते. दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन एका चांभाराच्या घरी तू राहिलास आणि तिथेही निंदकर्म केलेस. तिथून पण तुला हकलले. अरे, त्यानंतर तुला काही पशूंनी ठार मारले, तुझे भक्षण केले. अरे ब्राह्मणा, तुझे काहीतरी पूर्वपुण्य होते म्हणून तुला हा ब्राह्मणाचा जन्म मिळाला. आणि मूर्ख माणसा, तरी सुद्धा तुझ्या पूर्वजन्मीच्या सवयींमुळे व स्वभावामुळे तू काल एका गाईला मारलेस. असा महापापी आहेस तू आणि मला विचारतोस की कोण आहात तुम्ही? चल, निघ इथून. त्यानंतर मात्र ब्राह्मण हा थरथर कापू लागला आणि स्वामींना साष्टांग नमस्कार घालून व्याकुळतेने तो स्वामींची माफी मागू लागला. तेथील आजूबाजूच्या ब्राह्मणांना आश्चर्य वाटले आणि ब्राह्मणाला जबाब विचारले असता खरोखरच त्याने काल रात्री एका गायीचा प्राण घेतला होता. त्याची कबुली तर त्याने दिलीच, पण इतकेच नव्हे तर तो त्या ठिकाणीही त्यांना घेऊन गेला. स्वामींच्या सर्व साक्षीत्वाची खूण सर्वांना पटते आणि सर्व ब्राह्मण स्वामींना शरण जातात. स्वामी, आपण परब्रह्म आहात, असे तो ब्राह्मण व इतर सर्व ब्राह्मण म्हणू लागतात. स्वामी, आपणच आता या गोहत्येच्या पातकातून मुक्त करण्याचा उपाय मला सांगावा, असे म्हणून तो ब्राह्मण विनवणी करू लागतो. तेव्हा स्वामी पुन्हा रागात ओरडले, तो मूर्ख कुठे आहे जो आम्हाला विचारत होता तुम्ही कोण? आणा त्याला पुढे. काय करतो आहे तो मागे? बापरे, आता मात्र त्या ब्राह्मणाची काहीच हयगय नाही म्हणून तो ब्राह्मण धावतच गेला आणि त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले. ढसाढसा तो स्वामींपुढे रडू लागला आणि आई, मला माफ कर, मी चुकलो म्हणून पश्चाताप करू लागला. मग मात्र करुणाघन स्वामी आईचे हृदय पाझरले आणि तिने त्याला हृदयाशी धरले आणि सांगितले, अरे, तुला पश्चाताप झाला, शुद्ध झालास, आमच्या भक्तीच्या लायकीचा झालास. जरा हातात पाणी घे आणि शिंपड ते गायीच्या अंगावर. तो त्या ब्राह्मणाने हातामध्ये पाणी घेऊन गायीच्या अंगावर शिंपडले तर चमत्कार घडला. ती गाय खडकन उठून उभी राहिली. सर्वांना आश्चर्य वाटले आणि स्वामी नावाचा जय जयकार केला. स्वामी भक्त पुढे
त्या ब्राह्मणाने सर्व संघ परित्याग केला आणि संपूर्ण जीवनभर स्वामी नाम घेत स्वामी भक्तीचा प्रचार सुद्धा त्याने केला. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्त हो, या प्रसंगातून स्वामी आपल्याला आज काय सांगत आहेत याचेच मनन चिंतन आपण आता करूया. स्वामी सांगतात, बाळांनो, मी कोण, मी काय म्हणून माझ्यावर शंका अजिबात घेऊ नका. मी सर्व ब्रह्मांडाचा मालक आहे. सर्व विश्व माझ्या इच्छेने सुरू आहे. भाविक हो, स्वामींना हेच सांगायचे आहे की खोटा डोलारा मिरवू नका, कारण खोटं हे खोटंच असतं. ते कधीही सत्य असू शकत नाही. जे आहे, जसे आहे ते सर्व सत्य आत्मविश्वासाने स्वीकारा, कारण मी तुमच्या पाठीशी आहे. माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चला. मी तुमची आई आहे. तुमचे सुख-दुःख, तुमच्या चुका, तुमचे हे सर्व काही मला माहीत आहे. चुका होत असेल तर होऊ द्या, फक्त त्याच चुका पुन्हा पुन्हा करू नका. त्या चुकांमधून मी तुम्हाला काय शिकवत आहे ते शिकायला शिका आणि पुढे चला, थांबू नका. मी तुम्हाला माफ केले आहे, कधीच माफ केले आहे, हा विश्वास ठेवा. जसे वरील दिले आहे त्या ब्राह्मणाला माफ केले, कारण मी तुमची आई आहे. स्वामी भक्त हो, आपल्याला स्वामी भक्ती करायची आहे. साऱ्या विश्वाला परब्रह्माचे वेड लावायचे आहे. आपले जीवन स्वामी चालवत आहेत हा विश्वास आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि जीवनातील प्रत्येक क्षणाला, घटनेला व प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले म्हणून धन्यवाद सुद्धा द्यायचे आहेत. हा स्वामीबद्दलचा कृतिशील विश्वास अभिव्यक्त करायचा आहे. बोला धन्यवाद स्वामी, कोटी कोटी धन्यवाद. स्वामी, आम्हा बालकांच्या जीवनात तुम्ही आलात आणि हे जीवन तुम्ही चालवताय. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला लाईक करा व इतर स्वामी भक्तांबरोबर जरूर शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.